2025 गेलंय ना, त्या दृष्टीने जर विचार केला तर 2026 बद्दल खूप स्टेटमेंट अशी येतात की 2025 हे फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अभी बाकी. शनीने त्याचं कल्पकता म्हणा किंवा त्याचा अनुभव वापरला, मंगळाने त्याचे मॅनेजमेंट स्किल्स वापरले. या दोघांनी सुद्धा आपले जे इनपुट होते ते राजाला दिले ना. आता राजा येतोय 2026ला. अच्छा. हे जग आहे ना 2026 मध्ये ना एका तिसऱ्या जगाशी आपण कनेक्ट होत मोठ्या लेवलवर. तुम्ही एलियन म्हणताय? कुठे ना कुठे एक वेगळा कनेक्ट 2026 मध्ये दिसणार आहे की फुल प्रूफ मध्ये यस, मानव मंगळावर जाऊन राहू शकतो. तिसऱ्या जगाशी कनेक्ट मोठ्या स्केलवर होईल. बर. मुस्लिम कंट्रीजमध्ये मे बी हिंदू एखादा राज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल. सोन्या चांदीचे भाव वाढणार आहेत, गव्हाचं प्रोडक्शन वाढेल, गव्हाचे भाव पण वाढतील. बेरोजगारीचे वारे फिरताना न्यूज येताना बघतो आपण. तर 2026 मध्ये युवकांसाठी करिअरच्या दृष्टीने कसं असणार? ज्यांचा जन्म 2026 मध्ये होणार आहे त्या मुलांसाठी 2026 कसं असणार? हे लोक असे होते की ह्याने काही फरक नाही पडत, चलता है, त्यांनाही 2026 मध्ये त्याचं उत्तर मिळेल की कब तक चलता है ते 2026 मध्ये काय. अरे वा. 2026 हे विवाहासाठी कसं असणार? विवाहाच्या तिथी 2026 मध्ये कमी आहेत. कुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे तुमच्याच हातात आता, मेष पासून मीन पर्यंत? नक्कीच.